अर्धशतकी खेळी आली होती सेमीफायनलच्या मॅच मध्ये, जिथे एजाज कुरेशी, कृष्णा सातपुते, योगेश पेणकर, उस्मान पटेल सारखे दिग्गज खेळाडू असताना या श्रीवर्धनच्या हार्दिक पांड्यांनी बाईक जिंकली होती मॅन ऑफ द सिरीजची. सतीश पाटील आता पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी युवराज सायकल आहे. जय पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. नो बॉलचा इशारा. अवैध ऍक्शन, फेकी बॉलिंग, बदल करावा लागेल. पहिल्याच बॉलला फ्रीडचा बॉल. युवराजच्या बदल्यात आता गोलंदाजीसाठी मुकेश. पहिल्या बॉलला जयनी षटकार. बॉलर बदलला तरी काय, दिशा तीच. दुसऱ्या बॉलरचं केलंय स्वागत षटकाराने. एक बॉल 13 झाल्यात. निगडी कोड संघाच्या कारिवणीच्या विरोधात खराब गोलंदाजी कारिवणी संघाची. मुकेश जयसाठी. याही वेळेत चांगला स्ट्रोक. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फरार. दोन्ही क्षेत्ररक्षकांना फसून 4 धावांसाठी चौकार. डीजे हर्ष. निगडी कोण. फ्रीडचा बॉल. धावा झाल्यात 22. फक्त बॉल झाले 2. यावेळेस हा पहिला डॉट बॉल येईल या मॅचचा. नाराज आहे जय. 4 बॉलला 20 केले होते, आता 5 बॉल 20. पण जर आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या समोर 3च बॉल दिसत आहेत, कारण 2 नो बॉल. जय 5 बॉल 20. संघाची धावसंख्या 22. मुकेश हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा लॉंग लेग एरियामध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. चेंडू हडलाय. आउटफील्ड खराब होती त्यामुळे चेंडू थांबलाय. जय चौकार जायला पाहिजे होता जयचा, पण बॉल थांबला. विकेट. आउटफील्ड स्लो होती तिथे. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 24.
डॉट बॉल. यावेळी चांगला ओव्हर पॉइंटच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषा पार. आणखीन एक जयच्या बॅट मधून चौकार. तरेवाटीची जय 27 धावांवर पोहोचले. संघाची धावसंख्या 29. उजव्या अटीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. सतीश पाटील सरांचा. धावसंख्या 30. पुढचा बॉल सुनील. हाफ ट्रॅकर. इथे फटका बसला. हवेत खेळण्याची चूक केले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. टिपला झेल. संपला आता जयचा खेळ. यावं लागेल माघारी. पंड्या बोलवतोय. लवकर इकडे. दक्षित न्यू बॅटर. डावकुरे बॅटर दक्षित. निगडी कोण साडी. डाव्या एसटीच्या बाहेर खराब गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. खराब क्षेत्ररक्षण. बॉलर नाराज आहेत. सुनील पुढचा बॉल. याही वेळेस फटका हवेत खेळलाय. कुणाल. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथं पूर्ण होतील. सुनील नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकावर. षटक संपतय. 2 षटकानंतरच 34 धावा झाल्यात. वाह दीक्षित. जबरदस्त स्ट्रोक. डावखुऱ्या बॅट्समन कडून हा देखणा स्ट्रोक. 6 धावा सीमारेषा पार. षटकार. यावेळेस उजव्या अटीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मुख्य पंच सतीश पाटील सरांचा. व्हाईट बॉल. अशी धावसंख्या राहिली तर तब्बल 67 धावा प्रोजेक्टेड स्कोर दाखवते. इथं 41 धावा झाल्यात. यावेळेस उजव्या अटीच्या बाहेरचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. प्रतीकचा भाव आला.
दक्षित चांगला स्ट्रोक. एक सिंगल फक्त मिळते इथे. सिंगलने धावसंख्या 42. प्रतीक कुणालसाठी चांगला स्ट्रोक. कुणालच्या बॅट मधून सीमारेषा पार, चेंडू फरार, धाबा मिळतील 4. चौकार. चाळीस धाबा. पुढचा बॉल ओरपीज लाईनचा भिरकावून दिलाय सरळ. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल टिपलाय यावेळेस चांगला. बॅटर कुणाल बाद. दर्शन दर्शन 46 धाबा. स्ट्राईकला न्यू बॅटर. यावेळेस दर्शननी सुद्धा चांगला स्ट्रोक खेळलाय. दर्शननी दाखवलंय बॉलला सीमारेषेचं दर्शन. 6 धाबा. अर्धशतकी इथं होईल पूर्ण. बावन्न धावा. 3 षटकाचा केस संपलाय. शेवटचं षटक. काय देखणा स्ट्रोक खेळला दर्शननी आल्या. पहिला बॉल सामोरे जाताना. स्ट्राईकला तर दक्षित. मागचं षटक महागडं ठरलंय. प्रतीकचं शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. कारिवणे संघाकडून वैभव. दक्षित साडी. दक्षितने एक षटकार टोकला होता या मॅच मध्ये. नो बॉलचा इशारा. अवैध ऍक्शन. बॉलर आता गोलंदाजी करू शकणार नाहीत. पुढचा बॉलर येईल तो फ्री हिटचा बॉल टाकेल पहिलाच, कारण इथे निनाद महापुर्ले सरांनी दिलाय नो बॉलचा इशारा. सुयोग आलेत. चांगला बॉल इथे दक्षित साडी. सुयोगचा डॉट बॉल आलाय. फ्रीटचा बॉल होता पण डॉट बॉल आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस भरकडले. आता सुयोग पंच दंडित करतायत. वाईट बॉलचा इशारा. दक्षित बॅकफुटला जाऊन खेळण्याचा इरादा होता. फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुयोगचा. एक सिंगल याच दरम्यान दोन्ही बॅटर घेत आहेत. धावसंख्या 55.
सुयोग. 3 to go. यष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. सुयोग थोडेसे नाराज आहेत. वाईट का दिलाय सर म्हणून विचारपूस करतायत. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. वाईट बॉल. धावसंख्या अब तक 56. 186 षटकार या स्पर्धेत. यावेळेस कमबॅक डिलिव्हरी होती पण डॉट बॉल आला असता पण बाईची एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 57. दक्षित एक चांगला स्ट्रोक खेळला होता कव्हरच्या वरून. दक्षित आडव्या पट्ट्यात भिरकावला हा बॉल. सीमारेषा पार मिड विकेट बॉर्डर लाईनच्या वरून. लास्ट टू गो. धावा 63. आणखीन एक चांगला स्ट्रोक. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाद होतील का इथे? यस. धावा राहिल्या तिथेच. 63. विजयासाठी करा. या 64 धावांचं आव्हान आहे कारिवणी संघासमोर. निगडी कोंड विनंती. निगडी कोंड संघाला. Yes, sir. काय थांबली मॅच? लावा डीजे तोपर्यंत.
प्रत्येक संघाचं नाव आहे. तुमच्या दोघांचं एक चिठ्ठीमध्ये नाव असेल. ठीक आहे, चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. टाक टाक. सतीश जवाडची पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. मॅचला होती सुरुवात. 20 बॉल 64 धावांचं मोठं आव्हान आहे करिवणी संघासमोर. निगडी कोण संघाने मोठ्या धावा उभारल्या. यावेळेस मात्र डाव्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. मुख्य पंच सतीश पहाडी सर दंडित करतात गोलंदाजाला. 64 मधून एक धाव कमी होते. कुठलाही बॉल न खर्चानं एक धाव मिळते करिवणी संघाला. बोनसच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा डाव्याच्या बाहेर धाव घ्यायची ना घ्यायची. यस नो मध्ये पुन्हा आपल्या क्रीजमध्ये दोन्ही बॅटर. व्हाईट बॉल याच दरम्यान 2 धावा. संघाची धावसंख्येत भर या वाईडनी. धावसंख्या पुसते 2 वर. 20 बॉल 62. यावेळेस तेज बाउन्सर पाहायला मिळाला. जय प्रतीकसाठी चांगला बॉल हाताळला. प्रारंभिक जोडी प्रतीक आणि सुनील. यावेळी चांगला स्ट्रोक आहे प्रतीकचा. ऑन साईडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल झालंय आणि हो इथे धावाची संधी होती. फेकी चांगली असती तर प्रतीकला माघारी यावं लागलं असतं. पण यशनी पाठवलं होतं परत अर्ध्या रस्त्यातून. 2 धावा. धावसंख्या 4. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बनतील दर्शक. आला या चौकार. 4 धावा. धावसंख्या 8 वर पोहोचवले. प्रतीक चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू होता. कुठून काढला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत पण बनतील दर्शक. 2 क्षेत्ररक्षकामधली बारा धावा. वा प्रतीक चांगला स्ट्रोक इथे करिवणी संघासाठी. सीमा पार. धावा आल्या तर डझन.
डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. स्पिन टू विन. लेग स्पिन बॉल पाहायला मिळाला. गती परिवर्तन. सुनीलच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रतीक सुद्धा चांगली फलंदाजी करतात. 64 करायचे आहेत. पुन्हा एकदा लेग स्पिन. पण प्रतीकनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट बाईच्या स्वरूपात ही धाव. धावसंख्या 26. 64 धावांचं मोठं आव्हान. वा प्रतीक यावेळेस लॉंग लेग एरियामध्ये चेंडू सीमारेषा पार. बत्तीस धावा. 32 झाल्यात. 32 करायचे आहेत. 9 बॉलला 32 आल्यात. पुढच्या 11 बॉलला 32 करायचे आहेत. प्रतीक 22 धावसंख्येवर. सुनील 6 धावसंख्येवर. इथे बॅटची कडा घेतली होती काय? कॅचवर पोहोचली नाही विकेट किपर. डॉट बॉल. 10 बॉलला पहिल्या 32 झाल्यात. पुढच्या 10 बॉलला 32 येतील काय कारविण्यासाठी? का निगडी कोंड या धावा रोखेल? कोण येईल गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन? निगडी कोंड संघाकडून. सागर. हो वेल लेफ्ट करते. वाटलं वाईड असेल पण आपला ऑफस्टम कुठे आहे माहिती नव्हतं सुनीलला. चालू सामन्यातून विजयी संघ नवशक्ती बापवन संघासोबत खेळेल आणि त्या पुढील मॅच मधून जिंकणारा संघ शेवटच्या आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल खेळेल सतीची वाडी संघासमोर. मग मिळेल आपल्याला आज सेमीफायनलला जाणारा दुसरा संघ. पहिला संघ हरिहरेश्वर ठरला. वाईट बॉल. निखिल वाईड होत. सागर राईट अराउंड द विकेट. प्रतीक आणि प्रतीक हा सगळ्यात लांब लांब धावसंख्या 39. आणखीन एक प्रतीकच्या बॅट मधून. प्रतीक जबरदस्त स्ट्रोक. चेंडू फरार.
चौकार. एक रनआउट आला होता, पण प्रतीक जसे स्ट्राईकला गेले पहा फक्त धाबा आणि धाबा येतात. संधी होती ते सुयोगकडे, सागरकडे धाबात करण्याची. सुयोगला पहिले बघत राहिले. डॉट बॉल आलाय निगडी कोण संघासाठी. हा डॉट बॉल महत्वाचा आहे. 32 धावांवर पोहोचलेत प्रतीक वैयक्तिक. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगलच येईल, मला वाटतं सिंगल घेतील कारण शेवटचा बॉल होता. धावा झाल्या 64. 5 बॉल 20 धावा. 5 बॉल 20 कारिवणीसाठी. पण कारिवणी अजूनही म्हणतायत प्रतीक आहे तो मुमकिन आहे. 5 बॉल 20 प्रतीक बनवतील असे कारिवणी यांना अपेक्षा आहे. त्याला टीम मीटिंग नको आहे, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला निगडी कोण शेवटचं षटक घेऊन कोण येते गोलंदाज. परेश. वीस धावा पाहिजेत. 5 बॉल 20. परेश. प्रतीक साठी चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर. आता 4 बॉल 20 कारिवणीसाठी. परेश चांगला बॉल. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलताना हायम ॲक्शननी हा फुल लेन डिलिव्हरी टाकली होती. खोलवर डप्प्याचा बुंदा टाकलेला बॉल. 4 बॉल 20. 3 षटकार टोका लागतील प्रतीकला. हा पहिला हा चौकार तर येईल नक्की. 1 बॉल सीमा पार. 4 धावा. तीन बॉल 16. 3 बॉल 16. प्रतीक आणि प्रतीक. आणखीन एक प्रतीकच्या तसंच बिंदास लावा फिल्डिंग, कारण आमचा मैदानात आहे किंग प्रतीक. 1 मॅन आर्मी. 43 धावा 14 बॉल मध्ये केल्यात. संघाच्या झाल्या 54. शेवटच्या 2 बॉलला 10. बापूंच्या या मैदानात इतिहासावर पाय ठेवेल का, इतिहासात आपलं नाव करेल का. प्रतीक नाव आहे. 2 बॉल 10. कारिवणी अजूनही विश्वास आहे. अजूनही सगळे दगाड मध्ये म्हणतात ऑल इज वेल. हाही फटका मोठा आहे. चेंडू सी मा रेषा पार. षटकार. प्रतीक कडून आपल्याला पाहायला मिळेल का. 49 झाल्यात. विजयासाठी 4 आणि प्रतीकच्या अर्धशतकासाठी 1. 15 बॉल 49 नॉट आउट खेळतात प्रतीक.
एक बॉल 4. प्रतीकची बॅटिंग आवडली असेल तर मैदानातून टाळ्या व्हायला पाहिजे. 1 बॉल 4. सामन्याचा निकाल कुणाच्याही बाजूनी जाऊ द्या, पण प्रतीकने आज सगळ्यांची मनं जिंकलीत. कमालीची फलंदाजी. नवशक्ती क्रिकेट संघ बापनच्या अनेक स्पर्धा येतील, पण या प्रतीकला लक्षात ठेवलं. वेळ बदलायला वेळ लागत नाही. परेश चांगला अटेम्प्टेड बाउन्सर दाखवला होता. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा परेशला आहे. 1 बॉल 3. 61 झाल्यात, फक्त 3 करायचे आहेत. प्रतीक 49 वर. 1 बॉल 3. हो, वाईड बॉल. दबाव 62 झाल्यात. 1 बॉल 2. परेशवर दबाव. क्षेत्ररक्षणात बदल. 63 मारल्या योत्कारिवणी स्टार. 1 बॉल 2. बॅटची कडा घेतले. 2 धावा धावून पूर्ण होतील का? धावबाद होईल. पाहूया. फंबल. प्रतीक वा. बॅट दाखवायची. 51 धावा. अर्धशतक पूर्ण झाले प्रतीकचं. जबरदस्त खेळ. डीजे. पाच षटकार. 4. नवशक्ती क्रिकेट संघाने तयार राहायचं आहे. कोणी? सुशील पेंढारे 100 रुपये. सुनीलसाठी ना, प्रतीकसाठी. चला पंच तुम्ही या बाजूला. आयोजक पाहतील. आपण पाहतो खेळाडूंना विनंती आहे, बाजूला व्हा. समोर बाजूला व्हा. लक्ष्मण जाबरे साहेबांच्या हस्ते पारितोषिक. या प्रतीक या. जबरदस्त खेळ. समोरून बाजूला प्लीज. कॅमेऱ्याच्या समोर आहेत दादा. ऋतिक.